नमस्कार मंडळी, मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन करा या गोष्टी. शनिदेव कधीही तुमचे नुकसान करणार नाही. तर मी तुम्हाला आता खाली कोणत्या गोष्टी मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन केल्या पाहिजेत ते सांगतो. लाल कपडे घालून मंदिरात जा. भगवान हनुमानाला लाल रंग खूप प्रिय आहे. लाल वस्त्र परिधान करून भगवान हनुमानाची पूजा केल्याने धैर्य, आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने हनुमानाचा आशीर्वाद लवकर मिळतो आणि शनीचे दुष्परिणाम कमी होतात. हनुमान चालीसा किंवा ओम नमो भगवते हनुमंते नमो या मंत्राचा जप केल्याने भीती, नकारात्मकता आणि अडथळे दूर होतात आणि जीवनात सुरक्षितता आणि संतुलन राखले जाते. हनुमान चालीसा भक्तीने पठण करा. मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात भक्तिभावाने हनुमान चालीसाचे पठण केल्याने भीती, आजार, मानसिक ताण आणि अडथळे कमी होतात. यामुळे शनिदोष शांत होतो आणि तुमच्या जीवनात धैर्य, सुरक्षितता आणि सकारात्मक ऊर्जा येते. मंगळवारी दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी काळे तीळ, उडीद डाळ, लाल कपडे, गूळ, तांबे, मोहरीचे तेल किंवा हरभरा दान केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात असे मानले जाते. यामुळे भय, कर्ज, शनिदोष आणि अडथळे कमी होतात आणि धैर्य, शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. भक्तीने दान केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. बजरंग बाण किंवा हनुमान अष्टकाचा जप करा. मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात बजरंग बाण किंवा हनुमान अष्टक पठण केल्याने भीती, अडथळे आणि नकारात्मक प्रभाव दूर होतात. यामुळे शनीचे दुःख शांत होतात आणि हनुमानाच्या आशीर्वादाने आत्मविश्वास आणि मानसिक शांती वाढते. लाल फुलं अर्पण करा. भगवान हनुमानाला लाल फुले अर्पण केल्याने मंगळ ग्रह शांत होतो. यामुळे राग, तणाव आणि संघर्ष केलेल्या सर्व भक्तांवर हनुमानजींची अखंड कृपा सदैव बरसत राहो अशी मी प्रभूने हनुमानाच्या चरणी प्रार्थना करतो. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. एका नव्या ऊर्जा आणि भक्तिभावासह मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप फलदायी मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. शनी ग्रहाशी संबंधित त्रासांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद, शांती आणि संरक्षण टिकून राहते. अशाच प्रकारच्या भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.